तर हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर बघा, एक सुंदर अशी छोटीशी साडी होती माझ्याकडे आणि साडी आहेरू साडी आहे. तर बघा, ही आहेरू साडी मी काय फेकली नाही, पण त्याच्यापासून एक सुंदरसं बॉक्स तयार केला आहे. तर तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये मी गव्हाच्या गोणीचा वापर केलेला होता. तर आपल्याला फक्त लागणार आहे एक गव्हाची गोणी आणि त्याच्यापासून खूप सुंदरचं असं घरामध्ये जास्त दिवस टिकून राहणारी अशी वस्तू आपण तयार करणार आहोत. तर बघा, ह्या बॉक्सला आपण 16 बाय 15 इंचाचा आपण हा चौकोनी आकाराचे 2 बॉक्स तयार केलेले होते. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. तर हे बघा, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे 2 पीस तयार करून घ्यायचे आहे. तुम्ही त्याच्यामध्ये फॉर्म सीट, रबर सीट काही वापरू शकतात. मी गव्हाची गोणी वापरली होती. नंतर आपल्याला एक पट्टी घ्यायची आहे. पट्टी आपल्याला 1 इंचाची घ्यायची आहे आणि ही पट्टी थोडी जास्त झाली होती. मला फक्त 16 इंचाची घ्यायची होती, पण मी नंतरून ही पट्टी नंतरून कट करून घेईल. तर बघा, फक्त 16 इंचाची ही पट्टी मला लागत होती. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, अजून एक मोठी पट्टी बनवलेली होती. ही बघा, ही मोठी पट्टी आहे आणि मेन म्हटलं याच पट्टीवर आपलं सगळं बॉक्स तयार होतो. तर बघा, ही पट्टीमध्ये सुद्धा गव्हाच्याच गोणीचा वापर केलेला आहे आणि ही 8 बाय 46 इंचाची म्हणजे 46 इंचाची ही पट्टी आहे. तर बघा, अशा पद्धतीने मला दाखवून देते. थोडासा टाईम लागतो हे सगळं मटेरियल बनवायला. जेव्हा तुम्ही हे सगळं बनवून झालं तर बघा, तुम्ही खूप दिवस टिकणारे याच्यामध्ये भरपूर असं सामान तुम्ही ठेवू शकता. जसं तुमचे भारी साड्या, सुंदर साड्या काही तुम्ही ठेवू शकतात. तर बघा, खूप जण म्हणतात की पट्टी कशी तयार करायची. बघा, पट्टी तयार करताना काय करायचं, आधी फक्त ही जी आपण चौकोन बनवलेला होता स्क्वेअर बॉक्स, त्याच्या फक्त 3च साईजची मोजायचं आहे. तर बघा, मी 3 साईज मोजलेलं आहे आणि हे 46 इंचाची आपली ही झालेली होती. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हे 2 बॉक्स मी थोडे साईडला ठेवते. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवून देते की काय काय मटेरियल लागलं. एवढं आपल्याला फक्त 3-4 वस्तू लागलेल्या आहे या बॉक्स बनवण्यासाठी. तर चला तर सुरुवात करूया. पूर्ण हा बॉक्स कसा बनवायचा बघा. जेवढे बी आपण बनवलेले होते ना, सगळ्यांना मध्य काढून घ्यायचं आहे. मध्य काढल्याने काय होतं की बॉक्स खूप छान बनतो, परफेक्ट बनतो. तर त्याच्यामुळे मी मध्य काढून घेते सगळं. प्रत्येकाचे मी पेनाच्या साहाय्याने मी मध्य काढून घेणार आहे, पण तुम्हाला दाखवताना चॉक दाखवलेला आहे. तर मी पेनाच्या साहाय्याने प्रत्येकाचे मध्य काढून घेतलेले होते. त्याच्यानंतर काय केलेलं आहे, चेन घेतलेली आहे. चेन तुम्ही कोणत्याही रंगाची घेऊ शकतात. तर बघा, आपल्याला ही चेन या बॉक्सला जोडायची आहे. म्हणजे ही जी पट्टी बनवलेली होती ना, त्या पट्टीला जोडायची आहे. या ठिकाणी शिलाई मारायची आहे आणि शिलाई केल्यानंतर तुम्ही त्याला परत टॉप स्टिच बी करायचं आहे. बघा, अशा पद्धतीने ही पट्टी जोडून घेऊया, चेन जोडून घेऊया. त्याच्यानंतर या ठिकाणी टॉप स्टिच करायचं आहे. बघा, आपली शिलाई मारून झालेली आहे. तर या ठिकाणी परत व्यवस्थितपणे सरळ असं धरून या ठिकाणी आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे पूर्ण याला. तर बघा, शिलाई मारली, त्याच्यानंतर असं पलटी करून टॉप स्टिच करायचं आहे. तर बघा, टॉप स्टिच बी झालेलं आहे. त्याच्यानंतर 2 रनर मी ॲड केलेले आहे. ह्याच्यात 2 रनर ॲड केल्यानंतर बघा, हा पीस आपला रेडी झालेला आहे. नंतर काय करायचं आहे की अजून एक पीस घ्यायचा आहे आपला मोठा फायनल, आणि त्याला आपण एक छोटीशी पीस तयार केलेला होता. बघा, त्याचं परत एकदा मी माप दाखवते. हा पीस आपण जेव्हा तयार केला होता तो पीस आपल्याला घ्यायचा आहे आणि तो असा ठेवायचा आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे. तर बघा, हे दोन्हीही समोरासमोर आले पाहिजे. परत एकदा बघा, असे समोरासमोर आले पाहिजे. तर बघा, मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि मध्येही थोडीशी डबल टिबल शिलाई मारल्यामुळे तो असा दिसत आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा पीस तयार करून घ्यायचा आहे. पीस तयार केल्यानंतर तुम्ही बघू शकता की दोन्हीही समोरासमोरच आले आहे. असं आलं नाही म्हणजे कसं बरोबर परफेक्ट जमतं. तर बघा, हे जे आपण पार्ट तयार केलेलं होतं ना, याचेसुद्धा आपल्याला मध्य काढून घ्यायचे आहे. तर मी पेनाच्या साहाय्याने याचे मध्य काढून घेतलेले होते, पण याच्यात दिसत नाही आहे. तर मी तुम्हाला थोडं चॉकच्या साहाय्याने दाखवून देते. बघा, इथे मी निशाणी केलेली आहे. तर प्रत्येक बॉक्सचे मध्य काढून घ्या, म्हणजे ज्यांनी बनवायच्या टायमाला इतकं सोपं बनतं ना, बॉक्स सगळ्यांना येईल इतकं भारी बनतं. तर बघा, मी प्रत्येक आपण जे पार्ट तयार केले होते सगळ्यांची मी मध्य काढून घेत आहे. तर बघा, अशा पद्धतीने मध्य काढून घेतलेलं आहे. मी पेनाच्या साहाय्याने सुद्धा मध्य काढलेलं आहे, पण व्हिडिओमध्ये दिसत नाही. तर बघा, आपल्याला हा पार्ट जोडायचा टायमाला कसा जोडायचा आहे मी तुम्हाला थोडक्यात त्याच्यात दाखवते. तर बघा, जोडताना असं नाही जोडायचं, आपल्याला समोरासमोर अशा गोष्टी आल्या पाहिजे. तर बघा, हा पार्ट आपण असा ठेवायचा आहे. त्याच्यानंतर हा पार्ट या ठिकाणी असं ठेवून घ्यायचा आहे आणि इथे शिलाई मारून घ्यायची आहे किंवा पिना जोडायच्या आहे. तर नवीन असाल तर तुम्ही पिना जोडा पहिल्यांदा. तर पिना तुम्ही मिशोवरनं बी घेऊ शकतात किंवा घरामध्ये ज्या
पिनं असतं त्याचाही वापर करू शकतात. बघा अशा पद्धतीने सगळा जो पार्ट आहे मी पिनाच्या साहाय्याने जोडून घेणार आहे. तर पिनाने काय होतं की बॉक्स बरोबर येतो आणि काही वाकडा तिकडा येत नाही. मी खूप वेळेस बॉक्स पिना जोडून बॉक्स तयार केलेला आहे. मला खरंच खूप आवडतात की पिना जोडून बॉक्स बनवलं ना तर बॉक्स परफेक्ट येतो आणि काही चुका होत नाही. तर बघा अशा पद्धतीने पिना लावून घ्यायची आहे आणि प्रत्येक पार्ट आपण जोडून घेऊया. तर बघा पिनाच लावला तर असा हा पार्ट दिसत आहे. तर बघा अशा पद्धतीने प्रत्येक याला पिना आपण जोडून घेऊया आणि जेव्हा जे एक्स्ट्राचं जे आहे ते नंतर आपण त्याला शेवटी त्याला कट करून शिलाई मारून घेऊ. तर बघा पिना जोडल्यामुळे हा बॉक्स आपला असा दिसत आहे. बघा या ठिकाणी एक्स्ट्रा उरत आहे तर मी नंतर शिलाई मशीनवर जेव्हा शिलाई मारेल तेव्हा मी हे कट करून घेईल आणि हे सगळा पार्ट मी जोडून घेईल. तर बघा शिलाई मशीनवर जेव्हा जोडताना इतकं सुंदर वाटलं म्हणजे काही वाटलं नाही असं पद्धतीने आपली ही शिलाई झालेली आहे. काही याच्यामध्ये चूक नाही काहीच नाही. तर बघा दुसराही पार्ट आता काय करायचा आहे तर बघा हा पार्ट आपल्याला समोरासमोर आला पाहिजे म्हणजे खालचं जे समोरासमोर आहे आणि हे वरती तर असं ठेवून घ्यायचं आहे आणि शिलाई मारताना सुरुवात ही जी पट्टी आहे तिकून मारायची आहे. तर बघा याचेसुद्धा मी मध्ये काढून घेतलेले होते आणि प्रत्येकाच्या याचे मध्ये काढून पेनाच्या साहाय्याने मी मध्ये काढलेले होते. नंतर हे पार्ट असे धरून ठेवायचे आहे आणि सगळीकडे आधी मी पिना लावून घेते आणि मग शिलाई मारत आहे. बघा या ठिकाणी दिसत असेल थोडक्यात तर मी पेनाच्या साहाय्याने मी आपली खुणा करून घेतल्या होत्या. नंतर हे पार्टला मी पिना लावून घेतल्या. तर बघा अशा पिना मी जोडून घेतलेल्या आहे. मी फक्त शिलाई मारणार आहे. तर हा आपला बॉक्स लगेच रेडी होऊन जातो. तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी सुरुवात करून घ्यायची आहे. वरती शिलाई मारीत मारीत आपल्याला हा बॉक्स पूर्ण कंप्लीट करायचा आहे. तर बघा आपली शिलाई मारून झालेली आहे. आता हा तुम्ही बघू शकता की असं दिसत आहे. जेव्हा याला मी सरळ करेल तेव्हा याचं लुक आणि ते सगळं बदलून जाईल. तर बघा हा आपला फायनल लुक होईल असा. तर याला मी आधी सरळ करून घेते पूर्ण पलटी मारून घेते व्यवस्थित. तर बघा हा याच्यामध्ये तुम्ही भरपूर अशा साड्या ठेवू शकतात. नवीन कपडे दिवाळीचे कपडे जे तुम्हाला लागत नाही त्या वस्तू याच्यात ठेवून तुम्ही एका ठिकाणी ठेवू शकतात. तर बघा याच्यामध्ये फक्त गव्हाच्या गोणीचा मी वापर केलेला आहे. त्या जागी मी फॉर्म सीट किंवा रबर सीटचा वापर केला असताना तर हा बॉक्स इतका सुंदर दिसता. पण काय हरकत नाही याच्यामध्ये जे जुने पुराणे एक्स्ट्रा जे कपडे आहे ते तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकतात. तर बघा गव्हाच्या गोणीचा वापर करून आणि जुन्या पुराण्या साडीचा वापर करून खूप सुंदरसा हा आपण बॉक्स तयार केलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि समजा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही समजलं नाही तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी नक्की परत पुढच्या टाईम जेव्हा व्हिडिओ बनवेल तेव्हा मी स्पष्ट करेल सगळं डिटेल. तर बघा खूप साधा सिम्पलचा हा बॉक्स मी तयार केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. तर बघा मी रबर सीट वापरून आपण बॉक्स तयार केला असता तर ते कसे दिसले असते थोडं इमेज दाखवते मी. तर बघा याच्यामध्ये रबर सीटचा वापर केलेला आहे. हा बॉक्स असा दिसला असता. तर परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर. जय हिंद, जय भारत.